नमस्कार मंडळी. आतापर्यंत आपण सुरुवात समजून घेतली, श्रद्धेचा अर्थ समजून घेतला. पण गुरुचरित्राचा 3रा अध्याय आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवतो. तो विचारायला लावतो, आपण देवाकडे जातो तेव्हा खरंच स्वतःला बदलायला जातो का, की फक्त परिस्थिती बदलावी अशी अपेक्षा ठेवतो. आयुष्य आपल्याला अनेक वेळा नम्र होण्याची संधी देतं, पण आपण ती संधी दुःख म्हणून पाहतो. 3रा अध्याय सांगतो, दुःख हे शिक्षा नाही, दुःख ही तयारी आहे. जेव्हा आयुष्य आपल्याला खाली बसवते तेव्हा ते आपल्याला खऱ्या अर्थानं उभं राहायला शिकवत असतं. गुरुचरित्र सांगतं, जो माणूस संकटातही गुरूंचं स्मरण विसरत नाही, त्याच्यावर संकटाचं ओझं हळूहळू हलकं होत जातं. आपण अनेकदा म्हणतो, मी चांगला आहे, मी कुणाचं वाईट करत नाही, मग माझ्याच आयुष्यात अडचणी काय येतात? पण गुरुचरित्र आपल्याला एक वेगळाच दृष्टिकोन देतं. काही लोकांना अडचणी येतात कारण ते अजून मजबूत व्हायचे असतात. 3रा अध्याय सांगतो, शक्ती ही सुखातून येत नाही, शक्ती ही सहनशक्तीतून येते. आजच्या जीवनात पाहिलं तर आपण लगेच खचतो. थोडं काही बिघडलं की मन थकून जातं. पण गुरुचरित्र हळूच सांगतं, ज्याचं मन स्थिर राहिलं त्याचं आयुष्य कधीच कोसळत नाही. गुरु आपल्यासोबत प्रत्येक पावलावर नसतात असं वाटू शकतं, पण ते आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवत असतात. कारण गुरु हात धरून चालवतातच असं नाही, कधीकधी हात सोडूनही मार्ग दाखवतात. आज जर तुला असं वाटत असेल की तू एकटाच लढतोयस आणि कुणीच मदत करत नाही, तर लक्षात ठेव, हीच वेळ तुझ्यातील ताकद घडवली जात आहे. गुरुचरित्र सांगतं, जो सहन करतो तोच पुढे बदल घडवतो. आजचा हा अध्याय जर तुझ्या मनात थोडीशी तरी धीराची भावना निर्माण करत असेल, तर समजा गुरु तुझ्या आतूनच तुला बोलत आहेत. गुरुचरित्राचा पुढचा अध्याय आणखी खोल विचार आणि जीवनाला दिशा देणारे मोलाचे संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ही केवळ कथा नाही, हा प्रवास आहे स्वतःकडे जाण्याचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.